नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। बरेचसे विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत असतात, प्रश्न येत असतात किंवा मेसेजेस येत असतात व्हॉट्सॲपवर म्हणा किंवा कॉलमध्ये म्हणा। प्रत्येकाला रिप्लाय देणं पॉसिबल नसतं, तरी मी ट्राय करतो, प्रयत्न करतो वरचेवर। त्याद्वारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये नवीन वॅकन्सी असेल JEE किंवा टेक्निशियनची किंवा विद्युत सहाय्यकची वगैरे, किंवा बाकीचे जे काही प्रश्न तुमचे असतात किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड आहे महावितरण आणि महाट्रान्सको वेटिंग लिस्टबद्दल आहे, किंवा आपला महावितरण वेटिंग लिस्ट आहे किंवा बाकी LDC वगैरे आहे, तर त्याचे सगळे प्रश्न आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। कुठेतरी एखादा प्रश्न तुमच्यासुद्धा माहितीतला किंवा तुमच्यासुद्धा तो प्रश्न असू शकतो, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। तर मित्रांनो, एक एक प्रश्न मी घेणार आहे, थोडं फास्टमध्ये घेतो कारण प्रश्न भरपूर आहे। तुमचा जर प्रश्न त्यामधला असेल तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल किंवा आणखी कोणाचा तो प्रश्न असू शकतो, ठीक आहे। बघा, डोमेसाइल सर्टिफिकेट जे आता लागणार आहे वितरणसाठी, महावितरण विद्युत सहाय्यकसाठी, त्याचा प्रश्न असा आहे, मोहन म्हणून आहे, सर माझ्याकडे आताची डोमेसाइल सर्टिफिकेट आहे, चालेल का? डोमेसाइल सर्टिफिकेट तुमचं आताचं तर चालतेच, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की 4-5 वर्ष आधीचं असलं ते सुद्धा चालेल, आताचं तर फारच चांगलं। तर प्रश्न आहे प्रवीण यांचा की सर महाजनको LDC रिक्रुटमेंट येणार का? म्हणजे महाजनकोमध्ये नॉन टेक्निकलच्या वॅकन्सीज येणार का? LDC वगैरे BA किंवा BCom बेस वगैरे किंवा बाकीच्या पोस्ट वगैरे येणार का? तर डेफिनेटली येणार आहे, पण त्याला थोडासा वेळ जाऊ शकतो, 6 महिने 1 वर्ष लागू शकतात। वॅकन्सी येणारच आहे। महावितरण महापारेषणमध्ये LDCच्या वॅकन्सी येऊन गेलेल्या आहे। आता महाजनकोमध्ये अजूनपर्यंत वॅकन्सी आलेल्या नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर वॅकन्सी नॉन टेक्निकलच्या येऊ शकतात। एक प्रश्न आहे हितेश यांचा की महापारेषणमध्ये विद्युत सहाय्यकमध्ये वायरमन अलाउड करतील का पुढच्या 1-2 वर्षामध्ये? तर माझ्या माहितीनुसार करणार नाही अलाउड असं मला वाटते, परंतु काही युनियनच्या ज्या मागण्या असतात ते सगळं विचार करून ते पुढच्या जाहिरातीमध्ये वायरमनला अलाउ करू शकतात, ठीक आहे। माझं पर्सनल मत तुम्ही घ्याल तर मला असं वाटतं वायरमनला अलाउ करणार नाही। त्यानंतर एक जयश्री यांचा प्रश्न आहे की महाट्रान्सको AE सिव्हिलची एक्झाम कधी होईल? तर ती आता या महिन्यामध्ये शेड्यूल होणारच आहे। तुम्हाला एक साधारण 15 तारखेपर्यंत किंवा पुढच्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल। या महिन्याच्या एंडिंगमध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकते AE सिव्हिलने। प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये महावितरण चांगला आहे की महापारेषण चांगलं आहे विद्युत सहाय्यकच्या दृष्टीने? त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे, परंतु रिसेंटली मला एक माझा विद्यार्थी आहे त्याचा कॉल आला होता, सर मी महापारेषणमध्ये जॉईन झालो आहे, परंतु मला पोस्टिंग सांगली मिळालेलं आहे आणि ते आहेत आय थिंक अकोट अंजनगाव जिल्ह्यात तालुक्यातील आहे ते, तर त्यांना तिथे पोस्टिंग पाहिजे, तर महावितरणमध्ये पोस्टिंग मिळू शकते का? तर डेफिनेटली मिळू शकते। मी त्यांना सजेशन असं दिलेलं आहे की आधी तुम्ही महापारेषण सध्या सुरू ठेवा, तुमचं जे काही जॉईनिंग झालं असेल ते, आणि आता DV अटेंड करायचा महावितरणच्या DVमध्ये त्यानंतर तुमची फायनल लिस्ट लागते, त्यानंतर तुमचं पोस्टिंग होते। पोस्टिंग झाल्यानंतर जर तुम्हाला घराजवळ मिळत असेल तरच महावितरण जॉईन करा, अन्यथा महापारेषण सोडू नका। महापारेषण सोडणे हा त्यांच्या म्हणजे कोणाचे महापारेषण सोडणे म्हणजे हे सगळ्यात वर्स्ट किंवा सगळ्यात वाईट डिसिजन असू शकते तुमच्या लाईफमधलं। मी त्याला सरळ तेच म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला खूपच जास्त मजबुरी आहे किंवा तुम्हाला आता तुमच्याच गावामध्ये तुमच्याच तालुक्यामध्ये पोस्टिंग पाहिजे तरच महावितरण जॉईन करा, अन्यथा महापारेषण सोडू नका, ठीक आहे। इथे पहिले पोस्टिंग क्लिअर करा की तुमचं महावितरणमध्ये कुठलं पोस्टिंग मिळणार आहे, त्याला भरपूर वेळ आहे, 1-1.5 महिना लागू शकतो, ठीक आहे। त्यामुळे महापारेषण कंटिन्यू करायचं, आणि जर तुम्हाला पोस्टिंग तुमच्याच गावामध्ये मिळत असेल महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकला, तर मग एका दिवसामध्ये तुम्ही महापारेषण रिझाईन करू शकता, काही विषय नाही आहे, त्याच्यामध्ये काही वेळ लागत नाही। एका दिवसामध्ये 1 डे रिझाईन करायचं, जे काय पेमेंट असेल एका महिन्याचं भरून द्यायचं, ठीक आहे, जास्त काही विषय नसतो तो खूप मोठा। परंतु महापारेषण सोडायची घाई करू नका, तुमचा ते खूप रॉंग डिसिजन असणार आहे, पुढे तुम्ही पस्तावाल 2-4 वर्षामध्ये की महापारेषण का सोडलं, कारण की 2-3 वर्ष तुम्ही सांगलीमध्ये जरी असाल तरी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये किंवा त्या झोनमध्ये येऊ शकता 2-3 वर्षामध्ये, डेफिनेटली येणार आहे, डेफिनेटली, काही शंका नाही त्यामध्ये। एक शेख म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की सर वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट करंटचं लागेल का? मी फॉर्म भरताना भरलं होतं किंवा फॉर्म भरताना दिलं होतं, तर फॉर्म भरतानाच लागते, करंटची गरज नाही, परंतु तुमच्याकडे जर त्यावेळेस नसेल तर तुम्ही आता काढून ठेवा, हे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, ठीक। आणखी एक प्रश्न आहे महाट्रान्सकोमध्ये जे इश्यू सुरू आहेत सध्या, कारण की जे काही आता मी रिसेंटली टेलिग्रामवर टाकलेलं होतं की जे हायर ऑफिशियल आहेत किंवा 2-3 नावं ते मॅनेजमेंटचे ज्या पोस्ट आहे HR सेक्शनच्या, तर तिथे थोडासा घोळ झालेला आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं एका पेपरच्या न्यूजमध्ये, तर त्याचा इफेक्ट AEच्या एक्झामवर होईल का? AEच्या एक्झामवर त्याचा काही परिणाम होणार नाही। जे काही कारभार आहे किंवा जे काही त्यांना करायचं आहे ते शेड्यूल्ड असतं आणि त्यानुसार ते होत असतं, ठीक आहे। थोडंसं एक 5-15 दिवसाचा 8-15 दिवसाचा फरक पडेल, जास्त डिले होणार नाही एक्झाम, ठीक आहे। त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही। ऑगस्ट एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम शेड्यूल करू शकतात, त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा। AE सिव्हिल महाट्रान्सको, ठीक। तर महाजनको कोर्ट केसबद्दल सांगा असा एक प्रश्न आहे
की महाजनकोमध्ये CSRचं कोर्ट केस सुरू आहे, त्याला डिले होऊ शकतं, त्याला वेळ लागू शकतो. महत्त्वाचा प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत आहेत की महाट्रान्सको LDCचा रिझल्ट कधी लागेल. एक्झाम झाली आय थिंक 1 तारखेला 1 ऑगस्टला आणि मला 2 तारखेपासून मेसेज सुरू झाले की रिझल्ट कधी लागेल. रिझल्ट काय इतक्या लवकर लागत नसतो बाळांनो. रिझल्टला कमीत कमी 45 दिवस लागतात. तुमचा जो रिझल्ट आहे तो सप्टेंबरच्या 15 तारखेच्या जवळपास लागेल किंवा त्याच्या पुढे लागेल. त्याच्या आधी लागण्याची शक्यता अतिशय कमी आहे. मी असं म्हणणार नाही की लागणारच नाही, पण सप्टेंबर 1st-2nd वीकमध्ये रिझल्ट लागू शकतो असं तुम्ही अंदाजमध्ये घ्या. माझ्याकडे डेफिनेटली एखादी डेट आली तर तुम्हाला कळेलच, टेलिग्राम थ्रू किंवा व्हिडिओ थ्रू कळेलच. LDC महाट्रान्सको. एक प्रश्न आहे दीपक यांचा की सर महावितरण विद्युत सहाय्यक काम कसं असतं त्याबद्दल माहिती द्या. मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ देऊ शकतो, पण तुम्हाला 2-4 कमेंट काहीतरी दिसले आहे. जर मला कमेंट जास्त असतील तरच मी त्यावर सेपरेट व्हिडिओ घेईन, जर तुम्ही इंटरेस्टेड नसाल. कारण काही जणांना असं वाटतं की सर विनाकारण सांगतायत महावितरण आम्हाला. ज्यांना फक्त महावितरणचा जॉब मिळालेला आहे, महापरिश्रम मिळालेला नाही, त्यांच्याकडे कुठलाच पर्याय नाही आहे. त्यांनी महावितरण जॉईन कराच. मी असं म्हणणार नाही की करू नका, कराच. जे काही तुमचं ते कामाची पद्धत आहे त्याला तुम्ही हॅबिच्युअल होऊन जाता. 1-2 वर्षांतून तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणाला ते चांगलं वाटते, कोणाला महाट्रान्सको चांगलं वाटते. त्याच्यामुळे तुमचं डिसिजन तुम्ही घ्या. ठीक आहे. बाकी जे काही त्याचं वर्किंग आहे ते वर्किंग थोडंसं वर्स्ट आहे मी असं म्हणेल, पण खूप काही त्याच्यामध्ये काही नुकसानाचं आहे असं नाही. काही फायदेसुद्धा आणि मेन म्हणजे पेमेंट व्यवस्थित मिळतं आणि काही ॲडिशनल बेनिफिटसुद्धा आहे. ठीक आहे. विद्यार्थ्याचा प्रश्न आहे की सर सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय. आता वितरणमध्ये तुम्हाला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट लागणार आहे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे एक झेरॉक्स काढायची पूर्ण बंचची आपल्या प्रमाणपत्रांची आणि त्यावर स्वतः सिग्नेचर करायची. स्वतः सिग्नेचर म्हणजे सेल्फ अटेस्टेड. ठीक आहे. हे तुम्ही आताही करू शकता किंवा तिथे गेल्यावर ऑन स्पॉट तुम्ही करू शकता. स्वतःची सही करायला काय तुम्हाला वेळ लागत नाही. 4-5 मिनिटात तुमचे सगळे डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड होऊन जातात. त्याला म्हणतात सेल्फ अटेस्टेड. स्वतःची सिग्नेचर म्हणजे तुम्ही ते अप्रूव्ह करताय की ते करेक्ट आहे. ठीक आहे. याचं ते प्रमाणपत्र असतं तुमचं. आय थिंक नम्रता काहीतरी नाव आहे. LDCचा कट ऑफवर व्हिडिओ बनवायचा. LDCच्या कट ऑफबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पूर्णपणे मिळालेली नाही आहे. पूर्णपणे इन्फॉर्मेशन मिळाली तर आपण थोडंसं गेसिंग आपण त्याबद्दल सांगू शकतो, पण तो अजूनपर्यंत आपल्यापर्यंत ती माहिती मिळालेली नाही आहे. पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपण डिटेल माहिती घेऊन LDCच्या कट ऑफबद्दल व्हिडिओ तुम्हाला देऊच. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की सर महावितरण विद्युत सहाय्यक म्हणजे जे काही DV आहे त्याबद्दल सांगतो आहे की ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे तर काही अडचण येईल का. काही अडचण येणार नाही. तुमच्याकडे काही नसेल, फक्त रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला लागेल. ते घेऊन तुम्ही तिथे जा DVला. तिथे तुमचं सगळं जे काही प्रोसेस आहे ती होईल. तुम्हाला अडचण येणार नाही. अडचण ही शक्यतो कुठल्याच प्रॉब्लेमला येत नाही. जर तुमचा प्रॉब्लेम हा मायनर असेल तर. माझे आधीचे व्हिडिओ बघा, मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे, पण तो व्हिडिओ विद्यार्थी मित्र बघतच नाही व्यवस्थित आणि स्किप करत जातात, पुढे ढकलत जातात. त्याच्यामुळे त्यांना माहिती मिळतच नाही. मायनर मिस्टेक असेल, अल्फाबेटमध्ये मिस्टेक असेल, वडिलांच्या नावामध्ये, आईच्या नावामध्ये किंवा तुमच्या सरनेममध्ये बदल असेल तर हे मायनर मिस्टेक आहे. याने तुमचं रिजेक्शन होत नाही किंवा सर्टिफिकेट तुमचे पर्सेंटेज चुकले असतील, मार्क चुकले असतील, यांनी काही फरक पडत नाही. ठीक आहे. हे मायनर मिस्टेक आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲफिडेविट केलं तरी होऊ शकते. ॲफिडेविट करणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. कधी मागतात, कधी मागत नाही, पण तो आपण तयारीमध्ये असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये. ठीक आहे. आणखी प्रश्न बऱ्याच जणांचा आहे, सर बेस्ट ऑफ 5चे मार्क्स टाकलेला आहे, काही प्रॉब्लेम येईल? काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पर्सेंटेजच्या बेसवर तुमचं सिलेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ 5 टाका की ॲव्हरेज 6 टाका, आणि काही फरक पडत नाही. तुमचा स्कोर किती आहे, तुम्ही रिझर्वेशन कोणतं घेतलं आहे, कुठलं सर्टिफिकेट दिलेलं आहे कॅटेगरीचं, अप्रेंटिस आहे की नाही आहे, असेल तर मग सर्टिफिकेट आहे की नाही आहे, आउटसोर्सिंग आहे की नाही, आउटसोर्सिंगचं सर्टिफिकेट आहे की नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. ITमध्ये पर्सेंटेज एखादा पर्सेंट इकडे तिकडे झालं असेल त्यानेही फरक पडत नाही खूप जास्त, कारण की त्या पर्सेंटवर तुमचं सिलेक्शन नाही आहे. ठीक आहे. तुमचं सिलेक्शन ज्या कॅटेगरीमध्ये झालेलं आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एज्युकेशन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि जे एक्झामची फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे त्याच्या आधीचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. DV प्रत्येकाने अटेंड करा. कोणीच DVला ॲब्सेंट राहू नका. प्रत्येकाने अटेंड करा ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी. ठीक आहे. NCLचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की NCL सर्टिफिकेट नाही आहे किंवा दिलं नाही, असं नाही, तसं नाही, हे नाही, ते नाही. NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ठीक आहे. हे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीला लागत नाही. OBC वगैरे इतर कॅटेगरीला लागतं, 2-3 कॅटेगरीला. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेव्हाच ते व्हॅलिड पाहिजे. आता नसलं तरी चालेल, परंतु जर तेव्हाचं नसेल तुमच्याकडे तर आता काढून घ्या. म्हणजे एकदम ब्लँक जाऊ नका DVला. ठीक आहे. तेव्हाचं नसेल तर आताचा काढा, तेव्हाचं काढलं असेल तर आताची काढायची गरज नाही. ठीक आहे. तेव्हाचं म्हणजे जेव्हा फॉर्म भरला तेव्हा ते व्हॅलिड असणं आवश्यक राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे महापारेषणमध्ये जो काय त्या न्यूजपेपरमध्ये आलेला आहे, जो घोळ झालेला आहे वगैरे 200 कॅन्डिडेटचा वगैरे काहीतरी झालेला आहे ते, तर त्यामध्ये जे आता रिक्रुटमेंट झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं, त्यांचं जॉईनिंग झालं, त्यांना काही अडचण येणार नाही. आणि राहिला प्रश्न वेटिंग लिस्ट महाट्रान्सकोचा, तर वेटिंग लिस्टसुद्धा इम्प्लिमेंट होणार आहे. जे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स रिजेक्ट झालेले आहे किंवा ॲब्सेंट आहे तेवढेच फक्त ते पुढे भरतील वेटिंग लिस्टमध्ये. बाकीचे आहे त्यांची संख्या ते वॅकंट ठेवणार आहे. हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. तसंच महावितरणचं होणार आहे. महावितरणमध्ये सुद्धा वेटिंग लिस्ट लागणार आहे 1-1.5 महिन्यानंतर, जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांचं जॉईनिंग होईल, जे ॲब्सेंट आहे वगैरे. कारण महावितरणमध्ये आकडा हा खूप मोठा जाण्याची शक्यता आहे. पण सगळे विद्यार्थी 100% विद्यार्थी वेटिंग लिस्ट हे जॉईन करून घेत नाही. ते फक्त जेवढे तिथे रिजेक्ट झाले, तेवढे ॲब्सेंट आहे किंवा ज्यांनी अटेंड केलं नाही DV वगैरे,
तेवढेच फक्त तिथे वेटिंग लिस्ट घेतात. आणि काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर नवीन वॅकन्सी JEE किंवा तुमच्या LDC असेल किंवा तुमचं विद्युत सहायक असेल याचे नवीन वॅकन्सी येतील का? तर नवीन वॅकन्सीची काहीही गॅरंटी नाही, काहीही शाश्वती नाही. आलं तर 6 महिन्यात येऊन जाईल, डिसेंबरपर्यंत येऊन जाईल. फडणवीस साहेब आहेच, ते सुद्धा वॅकन्सी काढू शकतात. किंवा नाही आली तर 4 वर्ष 3 वर्षसुद्धा येणार नाही. त्याच्यामुळं अशा याच्यात राहू नका की वॅकन्सी येईल की नाही येईल. बाकीचे एक्झाम ट्राय करा. तुमचं बाकी प्रायव्हेट जॉब चालू असेल तर ते सुरू ठेवा. जेव्हा वॅकन्सी येईल तेव्हा 5-6 महिन्यामध्ये परत एकदा रिवाईज करा आणि एक्झाम द्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर वाट बघत असाल की आता 4 महिन्यात येईल, 5 महिन्यात येईल, 6 महिन्यात येईल, असं करू नका. अभ्यास हा कंटिन्यू ठेवा. काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांचे मला कमेंट आलं होते की सर आता अभ्यास सुरू ठेवायचा की बंद करायचा. अभ्यास हा सुरूच राहिला पाहिजे. बाकी ज्या वॅकन्सी आहे, रेल्वे आहे, DRDO आहे, MIDC आहे किंवा आणखी काही वॅकन्सी येत राहतात, ती प्रत्येक वॅकन्सीचा तुमचा अभ्यास हा झाला पाहिजे आणि प्रत्येक पेपर हा दिला पाहिजे. तेव्हा कुठं तुम्ही तयारीमध्ये राहता. तयारी असणं आवश्यक आहे. एकदा तुमची तयारी चांगली झाली की अशा वॅकन्सी आले की फटाफट 2-3 ठिकाणी सिलेक्शन होते. असे काही विद्यार्थी 3-3 ठिकाणी सिलेक्शन झालेले ITIचे सुद्धा. त्याच्यामुळे अभ्यास कंटिन्यू करा. जर तुमची फायनान्शियल कंडिशन वीक असेल तर एखादा प्रायव्हेट जॉब पकडून ठेवा आणि सोबत अभ्यास सुरू ठेवा. ठीक आहे. आणि तर आशा करतो मित्रांनो मी जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये भरपूर प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत, मला माहिती आहे. जर या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असेल तर मला आणखी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण आणखी एक सेपरेट व्हिडिओ 2-3 दिवसामध्ये घेऊ, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करा. कारण जे अपडेट्स आपण देत राहतो ते अतिशय महत्त्वाचे राहतात. काही इंटरनल राहतात, काही महत्त्वाचे असतात. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. धन्यवाद.